वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत पार्ट 2 मधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 1 डिफरन्शिएशन. तर डिफरन्शिएशन म्हणजेच काय? डिफरन्शिएशन मीन्स द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. एखाद्या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजेच डिफरन्शिएशन होय. तर हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय? बऱ्याचदा अनेक व्यवहार हे आपल्या रुटीन लाईफमध्ये असतात, परंतु त्यांचं स्पेशली मीनिंग आपल्याला लक्षात येत नाही. काय हा डेरिव्हेटिव्ह? बघू 2-3 एक्झाम्पल. एखादा पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा डॉक्टर हा बिमारीचे अवलोकन करून औषध देतो. तर डॉक्टरने दिलेली औषध आणि त्या औषधीचा होणारा पेशंटवर परिणाम याचे तो ऑब्झर्वेशन करत असतो. जर दिलेल्या औषधामुळे पेशंट हा रिकवर जर होत असेल तर त्याच्या लक्षात येते की तो रिकवर होत आहे, म्हणजेच औषधाचा परिणाम होत आहे. तर यामध्ये दिलेला डोस आणि प्रकृतीत होणारी सुधारणा याचं इंटर रिलेशन आहे. हा एक एक्झाम्पल झाला. कंपन्या ज्या आहेत त्या माल बनवितात आणि त्यावर त्यांचा प्रॉफिट असतो. तर प्रॉफिट हा मॅन्युफॅक्चरिंग कास्टवर डिपेंड असतो. तर याप्रमाणे प्रॉफिट आणि मॅन्युफॅक्चरिंग कास्ट यामध्ये इंटर रिलेशन आहे. दोन्हीही एकमेकांचे चेंज होतात. चेंज इन प्रेशर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. हा जो प्रेशर चेंज आणि व्हॉल्यूम हे एकमेकाशी जसे चेंज होतात तर हे एक त्यांचं रिलेशन आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी आणि टाइम यांच्यामध्ये सुद्धा इंटर रिलेशन आहे. बघा, व्हेलॉसिटी जर आपण इन्क्रीज केली तर ऑटोमॅटिकच टाइम हा डिक्रीज होतो. व्हेलॉसिटी जर आपण डिक्रीज केली तर टाइम नक्कीच इन्क्रीज होतो. म्हणजे यामध्ये इंटर रिलेशन्स आहे. एक चेंज झाला की लगेच त्यानुसार दुसऱ्या बाबीमध्ये चेंज होत असतो. म्हणजे एक क्वांटिटीमध्ये चेंज तर ऑटोमॅटिकच दुसऱ्या क्वांटिटीमध्ये चेंज. तर हा जो रेट चेंज असतो, द रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हॅरिंग क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू करस्पॉन्डिंग चेंज इन अदर क्वांटिटी. म्हणजे जर एका क्वांटिटीमध्ये चेंज झालं तर ऑटोमॅटिकच दुसऱ्या क्वांटिटीमध्ये चेंज होतो की जी त्या क्वांटिटी सोबत रिलेटेड असणारी क्वांटिटी आहे. सच अ रेट मेजर इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. यालाच डेरिव्हेटिव्ह म्हणतात. की कोणत्या रेटने त्या क्वांटिटीमध्ये चेंजेस होत आहे हे यांचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह होय. If y equal to f of x
आता हे झालं मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये. बघा, जे आपण संपूर्ण चॅप्टर मध्ये पाहणार आहोत, फंक्शन घेणार आहोत. इफ y equal to f of x is a real valued function and h is a small increment in x. जसं x मध्ये h हा स्मॉल इन्क्रीमेंट असेल, इन्क्रीमेंट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, तो निगेटिव्ह सुद्धा असू शकतो की पॉझिटिव्ह असू शकतो. जर x मध्ये इन्क्रीमेंट झालं असेल तर ऑटोमॅटिकच y मध्ये इन्क्रीमेंट होईल. कारण y is depend on x. y हा जो व्हेरिएबल आहे तो टोटली x वर डिपेंड आहे. हा इंडिपेंडेंट आणि y हा डिपेंडेंट व्हेरिएबल्स. तर x आपण स्मॉल इन्क्रीमेंट घेतलं, स्मॉल इन्क्रीमेंट इन x, then limit h tend to 0 f of x plus h minus f of x divided by h. समोर बघा, if it exist म्हणजे आपल्याला हे जर लिमिट मिळत असेल, लिमिट h tend to 0 f of x plus h minus f of x divided by h, हे लिमिट जर आपल्याला मिळत असेल तर त्याला म्हणायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x, आणि त्याला आपल्याला डिनोट करायचं आहे f डॅश x ने. म्हणजे इथून जे मिळणारे लिमिट आहे त्या लिमिटला आपण f डॅश x आहे असं गृहीत धरणार. That is f dash x equal to limit h tend to 0 f of x plus h minus f of h divided by h. इथे आपल्याला फॉर्म्युला मिळाला f dash x काढायचा, आणि हा जो फॉर्म्युला होता यालाच म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल. दिस इज फर्स्ट प्रिन्सिपल टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. f dash x is also denoted by dy by dx. याने सुद्धा डिनोट करायचं आहे, करता येतं आपल्याला. पुन्हा बघा, f dash x म्हणजेच dy by dx म्हणजेच y1 म्हणजेच y dash, सगळ्यांचा अर्थ एकच आहे, लक्षात ठेवा. हे आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर यानंतर आपण या फर्स्ट प्रिन्सिपलचा उपयोग करू एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढू. फॉर एक्झाम्पल, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ find the derivative of sin x by using first principle. म्हणजे या sin x या फंक्शनचं with respect to x by using first principle ने sin x या दिलेल्या फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह नेमकं काय येते ते काढू. बघा याचं सोल्युशन. here given function take as f of x.
f of x, let f of x equal to sin x. Therefore, f of x plus h, h is the small increment in x, f of x plus h, sin x plus h याप्रमाणे लिहायचं आहे बाय फर्स्ट प्रिंसिपल f dash x equal to limit h tend to 0 f of x plus h minus f of x divided by h. हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. Therefore, f dash x equal to limit h tend to 0 f of x plus h means sin of x plus h minus sin of x divided by h. लिहिलं याप्रमाणे लिमिट h टेंड टू 0 तर साइन x प्लस h मायनस साइन x याला सिंप्लिफाय करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. फॉर्म्युला आहे साइन a मायनस साइन b. या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आपल्याला. काय होईल 2 sin ऑफ a प्लस b डिवाइड बाय 2 नॉट इथे मायनस घ्या आणि cos a प्लस b डिवाइड बाय 2. या फॉर्म्युलाचा आपण उपयोग करणार आहोत. इथे जर प्लस आलं इथे प्लस लिहायचं इथे मायनस लिहायचं आहे. 2 sin a minus b divided by 2 and cos a plus b divided by 2. या फॉर्म्युलाचा उपयोग करून याला सिंप्लिफाय करणे आहे. हियर a means x plus h, b means x. Here 2 sin a minus b means x plus h minus x divided by 2 into cos a plus b means x plus h plus x divided by 2 divided by h. Here x get cancelled equal to limit h tend to 0. काय राहिला आता 2 into sin h by 2 अपॉन h राहिलेला आहे आणि हा विभाग आहे cos 2x plus h डिवाइड बाय 2. आता इथे अँगल ऍडजस्टमेंट प्रॉपर्टी बघा एक फॉर्म्युला आहे. लिमिट x टेंड टू 0 sin x upon x always 1. Limit x tend to 0 sin x upon x. म्हणजे इथे जो x आहे तो इथे असला पाहिजे आणि x tend to 0 असला पाहिजे. तेव्हा त्याचं लिमिट ऑलवेज 1 असते. बट हिअर अँगल इज h by 2 आणि डिवाइड मध्ये काय आहे फक्त h आहे.
जर h/2 इथे जर असेल खाली तर नक्कीच त्याची व्हॅल्यू ही 1 येईल. त्याला ऍडजस्ट करा तुम्ही. मग चला आपण त्याला ऍडजस्ट करू. इक्वल टू लिमिट h टेंड टू 0 2 into sin h/2 upon h/2. आता या संख्येला आपण कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केला आहे ते लक्षात ठेवायचे, कारण आपण ऍडजस्टमेंट करत आहोत, कुठूनही संख्या आणत नाही आहोत. आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये संख्या ऍडजस्ट करण्याचा आपल्याला अधिकार आहे. तर ऍडजस्ट करू आपण. बघा h या संख्येला 1/2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. इथे 1/2 ने मल्टिप्लाय केलं. ही संख्या केवळ आपण ऍडजस्ट केलेली आहे म्हणून इंटू 1/2 लिहून घेणे, म्हणजेच त्याच्या इक्वॅलिटीवर कुठलाही फरक पडणार नाही. इंटू cos 2x plus h divided by 2. Here 2 get cancelled. Now take limit. Sin h/2 upon h/2, its limit is 1. Cos 2x, value of h is 0, divided by 2, as h टेंड टू 0, कारण इथे h होतं, इथे h/2 आलं होतं. h/2 also टेंड टू 0. Therefore cos, now 2x plus 0 means 2x upon 2, 2 cancel, cos x. बघा sin x या फंक्शनचा आपण बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह काढून पाहिलं आणि ते पहा किती आले. यानुसार cos x मिळालेला आहे, म्हणजेच sin x चे डेरिव्हेटिव्ह हे cos x आहे. बघा इथे फॉर्म्युलाच तयार झाला. dy dx of sin x means cos x. मेमोरी मध्ये फिट करून टाका. sin x चे डेरिव्हेटिव्ह काय येते? cos x. तर याप्रमाणे फर्स्ट प्रिन्सिपलच्या सहाय्याने फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढले जातात, परंतु आपण ही मेथड याचा अवलंब करणार नाही. आपल्याला पूर्ण डायरेक्ट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचे आहे. जे डेरिव्हेटिव्ह सांगितलेले आहेत ते आधीच प्रूफ करून तयार करण्यात आलेले आहेत. तर आपण बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलने sin x या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे. आता आपण कोणाचे काय डेरिव्हेटिव्ह आहेत हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला हा चॅप्टर शिकताना कोणत्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय हे माहीत असायलाच पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स जनरली आपण आपल्या पुस्तकामध्ये 5 टाईपचे फंक्शन्स यूज केलेले आहेत. तर 5 टाईपचे म्हणजे कोणते? मग LIATE असं त्याचं शॉर्ट नेम. लॉगॅरिथमिक फंक्शन्स आलेले आहेत, इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आलेले आहेत, अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आले, एक्सपोनेन्शियल फंक्शन आले, असे अनेक प्रकारचे फंक्शन्स आहेत. पण आपण या 5 फंक्शनचे जे आहेत डेरिव्हेटिव्ह मी इथे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ते बघा,
पहिलं घेतलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. डेरिवेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स मीन्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, असा त्याचा अर्थ आहे. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, याचा अर्थ साइन एक्स चे डेरिवेटिव्ह किती आहे, कॉस एक्स. कॉस एक्स चे डेरिवेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्स चे डेरिवेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कोसेक एक्स चे डेरिवेटिव्ह माइनस कोसेक एक्स कॉट एक्स, डेरिवेटिव्ह ऑफ सेक एक्स टैन एक्स, डेरिवेटिव्ह ऑफ कॉट एक्स माइनस कोसेक स्क्वेअर एक्स. हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिवेटिव्ह. हियर गिवन फंक्शन इज इन स्टैंडर्ड फॉर्म. नाउ डेरिवेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन. पॉवर म्हणजे त्याला इंडेक्स असतो, इंडेक्स इज अदर दॅन 1, तेव्हा त्याला म्हणायचं आहे पॉवर फंक्शन. डी बाय डी एक्स ऑफ एक्स पॉवर एन मीन्स एन ला इकडे शिफ्ट करून टाका, कारण हा न्यूमरिकल असेल. एक्स हा व्हेरिएबल आहे, इथे एन आला, इथे एक्स लिहा आणि एन सबट्रॅक्ट बाय 1. डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स पॉवर एन, त्यामध्ये एक्स खाली गेलेला आहे, त्याला पॉवर एन आहे, तेव्हा याचे जे डेरिवेटिव्ह आहे बघा निगेटिव्ह एन अपॉन एक्स पॉवर एन प्लस 1, इंडेक्स इनक्रीज बाय 1, यामध्ये इंडेक्स डिक्रीज बाय 1. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. डी बाय डी एक्स ऑफ एम एक्स पॉवर एन, एम एन्स आर द न्यूमरिकल्स. बघा त्याचे डेरिवेटिव्ह एम आणि एन चे मल्टिप्लिकेशन करून टाकायचं, मीन्स एम एन एक्स पॉवर एन मायनस 1. डेरिवेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, हा 1 बाय एक्स आहे. Here the base is e. तुम्हाला संपूर्ण टेक्स्टबुक मध्ये जेव्हा लाखचा बेस दिलेला नसेल तेव्हा लाखचा बेस ई आहे असं गृहीत धरायचं आहे. जर ई च्या व्यतिरिक्त तिथे बेस द्यायचा असेल तर तो नक्कीच लिहिलेला असेल इन सेकंड मध्ये. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स विथ बेस ए, म्हणजे बेस इथे दिलेला आहे, इथे बेस दिला नाहीये म्हणजेच तो बेस ई आहे. बघा याचे डेरिव्हेटिव्ह काय होईल मग, 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह याच्या मूळ होतच ते, पण इथे लॉग ए, कारण बाय बेस चेंज फॉर्म्युला याला लिहायचं आहे लॉग एक्स अपॉन लॉग ए, बट लॉग ए इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. त्यामुळे याचे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आपण लिहिलं 1 अपॉन एक्स लॉग ए. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन्स म्हणजे फंक्शन हा ॲज अ इंडेक्स असतो तेव्हा त्याला एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असे म्हणतात. बेस हा पॉझिटिव्ह असतो. डी बाय डी एक्स ऑफ ई पॉवर एक्स, तो ई पॉवर एक्सच आहे. हियर ई इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी, इट्स व्हॅल्यू इज नियर अबाउट 2.72. डी बाय डी एक्स ऑफ ए पॉवर एक्स, हियर ए इज ग्रेटर दॅन 0. मग याचे जे डेरिव्हेटिव्ह आहे काय लिहायचं आहे ते ए पॉवर एक्स इंटू लॉग ए असं लिहायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन्स, त्यापैकी आपण डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे ऍक्च्युअली झालं डी एक्स अपॉन डी एक्स आणि तो आपल्याला मिळणार आहे 1. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1. डी बाय डी एक्स ऑफ के,
के इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी आणि कोणत्याही कॉन्स्टंट क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह हे ऑलवेज 0 राहते, लक्षात ठेवा. कारण कॉन्स्टंट आहे, ती व्हॅरीच होत नाही. आणि जेव्हा क्वांटिटी व्हॅरीच होत नाही तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळण्याचा सवालच नाही आहे. ते आर ऑलवेज 0. डी बाय डी एक्स ऑफ के इक्वल टू 0. के इज कॉन्स्टंट. डी बाय डी एक्स ऑफ के एक्स. Here k is a constant, but it is the coefficient of x, not separate constant. तो सेपरेट कॉन्स्टंट नहीं है, तो या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे आणि त्यामुळे याचे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आपल्याला के लिहायचं आहे. नेक्स्ट आहे डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स. रूट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहे. तर या रूट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहिताना काय करायचं, 1 अपॉन इथे 2 आणायचा आणि हे रूट एक्स लिहून टाकायचं. जेव्हा आपण कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहणार आहोत तेव्हा रूट फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स, इथे जे मी फंक्शन्स घेतलेले आहेत त्यांची आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन प्रॉपर डोमेन, जो काही त्यांचा डोमेन असतो त्या प्रॉपर डोमेन मध्ये बघा, साइन डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. कास इनवर्स एक्स चे डेरिव्हेटिव्ह बघा फक्त निगेटिव्ह इथे आलेला आहे, 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर टॅन इनवर्स एक्स चे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. त्याच्यावर लक्षात ठेवायचं काट इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह फक्त इथे निगेटिव्ह साइन आलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट सेक इनवर्स एक्स चे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आहे 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि कोसेक इनवर्स एक्स चे डेरिव्हेटिव्ह फक्त केवळ इथे निगेटिव्ह ऍड झालेला आहे, निगेटिव्ह 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. त्यानंतर आपण पाहणार आहोत कंपोजिट फंक्शन बद्दल. बाय यूजिंग फर्स्ट प्रिन्सिपलने वारंवार आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही आहे. ऑलरेडी इथे कोणाचे काय डेरिव्हेटिव्ह आहेत हे सर्व डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत.